गिरगाव गावचे सुपुत्र माननीय पांडुरंग लक्ष्मण पाटील, कनिष्ठ लिपिक, प्रादेशिक परिवहन विभाग कोल्हापूर यांना सेवानिवृत्तीच्या खूप साऱ्या शुभेच्छा व पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा। देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी आणि आमच्या सुरक्षिततेसाठी दिलेल्या तुमच्या अपार योगदानाबद्दल आम्ही तुमचे सदैव ऋणी आहोत। निवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा। आर्मीचा युनिफॉर्म उतरवलात तरी तुम्ही देशाचे खरे हिरो कायम आहात। तुमच्या शौर्याला आणि त्यागाला आमचा सलाम। शुभेच्छुक सैनिक गिरगाव गावचे तमाम ग्रामस्थ व समस्त पाटील परिवार, सैनिक गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। नमस्कार, मी पांडुरंग लक्ष्मण पाटील, राहणार सैनिक गिरगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। आज 1/6/2026 रोजी मी 31 वर्षे म्हणजेच आर्मीमध्ये 20 वर्षे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTOमधून 11 वर्षे सर्व्हिस करून सेवानिवृत्त झालेलं आहे। माझ्या आर्मीच्या 20 वर्षाच्या सेवा कालावधीत म्हणजे माझ्या अधिकारी, माझे जे सहकारी जवान होते त्यांनी दिलेली साथ, तसेच माझ्या आईवडिलांच्या पुण्यामुळे मी आर्मीची सेवा करून परत RTOमध्ये 2015मध्ये जॉईन झालो। सुरुवातीच्या काळात मला RTO कोल्हापूरमध्ये पदस्थापना मिळाली। तिथून 8 वर्षे कोल्हापूरमध्ये केल्यानंतर 2023मध्ये माझी बदली सांगली या उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे झाली। उपप्रादेशिक कार्यालय इचलकरंजी येथे मी सेवा वर्गणे 2 जुलै 2024मध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इचलकरंजी येथे जॉईन झालो आणि आज 1 जून 2026 रोजी दोन्ही म्हणजे आर्मी आणि RTOमधील अशी 31 वर्षाची सेवा करून मी आज सेवानिवृत्त झालेलो आहे। माझ्या सर्व्हिसच्या काळात मला जे अधिकारी लाभले त्या सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन लाभले, तसेच जे माझे सहकारी मित्र होते त्या सर्वांनी मला मोलाचं मार्गदर्शन केले। कारण आर्मी आणि RTO याच्यात म्हणजे दोन्ही विरुद्ध दिशेची टोकं आहेत। कारण आर्मीमध्ये म्हणजे पब्लिकशी कोणताही कॉन्टॅक्ट येत नाही, पण RTOमध्ये पब्लिकशिवाय चालत नाही। त्यामुळं दोन्ही विरुद्ध दिशेची टोकं होती। त्यामुळं आर्मीतून इकडं RTOमध्ये काम करताना भरपूर म्हणजे हे असायचं, परंतु सहकारी, अधिकारी आणि सर्वांनी दिलेल्या योग्य मार्गदर्शन तसेच सूचनामुळे मी माझी RTOमधीलही कार्यकाळ अगदी म्हणजे व्यवस्थितपणे पार करून आज 1/6/2026 रोजी सेवानिवृत्त झालेलं आहे। या निमित्तानं मी स्नेहभोजनाचा जो कार्यक्रम आयोजित केला होता त्यासाठी माझ्या माजी सैनिक तसेच माझ्या RTO कार्यालयातील अधिकारी, मित्र, सहकारी, तसेच माझे गावातील मित्र, माझ्या गावचे माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी सर्व उपस्थित राहून सर्वांनी मला जे आशीर्वाद दिला, तसेच माझ्या दोन्हीकडील सर्व्हिसचं जे कौतुक केलं त्याबद्दल सर्व मी आर्मीमधील माजी सैनिक, जे अधिकारी जवान होते त्यांचे, तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय कोल्हापूर, इचलकरंजी, सांगली, सातारा, कोल्हापूरमधून जे आले होते त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो। AB9 मराठी या मराठी प्रसिद्ध चॅनलने माझ्या सेवानिवृत्तीच्या बातमीची दखल घेऊन आपली टीम पाठवल्याबद्दल मी AB9 मराठी या प्रसिद्ध चॅनलचे धन्यवाद मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।